रायगड जिल्ह्यातील विकास कामांसंदर्भात बैठकीला मंत्री भरत गोगावले यांनी मात्र दांडी मारली। विविध विकास कामं आणि रखडलेल्या प्रकल्पांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। या बैठकीला आदिती तटकरे आणि सुनील तटकरे उपस्थित होते, मात्र बैठकीला मंत्री भरत गोगावले अनुपस्थित राहिले आणि यामुळे पालकमंत्री पदावरून गोगावलेंची असलेली नाराजी कायम असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। मंत्री भरत गोगावले यांनी अजितदादांच्या बैठकीला दांडी मारली आणि गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये आणि आज जी बैठक झाली विकास कामांसंदर्भातली जी अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीला सुनील तटकरे आणि आदिती तटकरे उपस्थित होते, मात्र शिंदे सेनेचे भरत गोगावले मात्र अनुपस्थित होते। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर। भरत, आज झालेल्या बैठकीला मंत्री गोगावले यांची दांडी बघायला मिळाली आणि त्यामुळे पुन्हा एकदा पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये, गोगावले नाराज असल्याची चर्चा होतीये। नक्कीच तेजल, आपण जर पाहिलं तर अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली रायगडच्या विकास कामासंदर्भात आणि जे प्रकल्प रखडलेले आहेत त्या प्रकल्पासंदर्भात एक महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीला मंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे उपस्थित होते, मात्र या बैठकीला मंत्री भरत गोगावले हे त्यांनी दांडी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। एकंदरीत या बैठकीमध्ये पर्यटनासंदर्भात असतील, त्यानंतर रोहा आणि इतर जे काही प्रकल्प आहेत त्या संदर्भात सुद्धा निधीची मंजुरी आणि सुधारित प्रस्तावासंदर्भात चर्चा झाली, मात्र या बैठकीला भरत गोगावले यांनी दांडी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। नक्कीच, धन्यवाद भरत आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।